कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 29 जुलै 2025 रोजी पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेत मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली। या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संवत्सर शिवारातील नारंदा नदीच्या काठावर गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून शिंगणापूर येथील एका महिलेकडून सुमारे 1000 लिटर कच्चे रसायन अंदाजे 40,000 किमतीचे आणि 25 लिटर तयार गावठी दारू 2500 किमतीची जप्त केली। तिच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर गोदावरी नदीच्या काठावर नानासाहेब कारभारी गायकवाड यांच्या विरुद्ध कारवाई करत पोलिसांनी 1200 लिटर कच्चे रसायन आणि 20 लिटर तयार गावठी दारू जप्त केली। या प्रकरणातही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। याच दरम्यान सुभाषनगर भागात रमेश पुंडलिक रेठे यांच्याकडून देशी भिंगरी संत्रा दारू विक्री करत असल्याचे आढळून आले। या प्रकरणात देखील संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय। या ऑपरेशन दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 504/2023 अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी हरीश चंद्रकांत कुऱ्हाडे याला शोधून अटक करण्यात आली। तसेच विविध न्यायालयीन प्रकरणातील अजामीनपात्र वॉरंट असलेल्या एकूण 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये 2 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपपोलीस निरीक्षक दीपक रोठे, पोलीस हवालदार दीपक रोकडे, सतीश काठे, गोपीनाथ कांदळकर, एकनाथ लिंबोरे आणि पोलीस नाईक श्रीकांत कुऱ्हाडे, प्रसाद साळुंके, प्रवीण रणधीर व गणेश काकडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली। या प्रभावी कारवाईमुळे कोपरगाव परिसरातील अवैध दारूधंद्यांना आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसला असून स्थानिक नागरिकांमधून पोलीस दलाचे कौतुक होत आहे। सम्राट न्यूज वृत्तसंकलन विभाग, कोपरगाव।